Welcome to Momentum Academy. Type 7, problem number 11. Tan inverse cosec x plus cot x. Solution y is equal to tan inverse cosec x plus cot x. Okay. आता सर्वात पहिले तर y इक्वल टू tan इनवर्स. आता बघा cosec x plus cot x चा जर विचार केला ओके तर cosec x चा फॉर्म्युला आणि cot x चा फॉर्म्युला ओके जसं sin x चा फॉर्म्युला आपण sin x by 2 cos x by 2 घेतो ओके आणि 1 प्लस cos x चा फॉर्म्युला 2 cos square x by 2 घेतो 1 मायनस cos x चा फॉर्म्युला 2 sin square x by 2 घेतो तसं cos x चा फॉर्म्युला आहे का आपल्याकडे नाही प्लस cot x चा फॉर्म्युला आहे का नाही मग आपल्याला काय करायला पाहिजे का cos x ची जी रेसिप्रोकल आयडेंटिटी आहे ओके तर ते आहे 1 upon sin x cos x ची रेसिप्रोकल आयडेंटिटी काय झाली 1 upon sin x प्लस cot x ची cos x upon sin x cos x ची cos x चा फॉर्म्युला 1 upon sin x cot x चा फॉर्म्युला cos x upon sin x ओके tan इनवर्स ओके बट इथे जे बी फंक्शन राहील ना इथे जे बी फंक्शन राहील ते फंक्शन tan इनवर्स ला कॅन्सल करायसाठीच राहणार तिथे एक तर tan येऊ शकते किंवा cot येऊ शकते त्याच्या व्यतिरिक्त दुसरं येणार का नाही येणार का लक्षात घ्या इथे tan इनवर्स येणार ओके एक गोष्ट परफेक्ट दिमागामध्ये ठेवायची कोणती की इथे एक तर tan येऊ शकते किंवा cot येऊ शकते त्याच्या व्यतिरिक्त दुसरं येणार नाही रिझन अरे tan कॅन्सल होणार उत्तर कसं काढणार आपण ओके tan कॅन्सल होणारच पाहिजे ना ओके तर म्हणून आपण इथे प्रोसेसचा 1 upon sin x फॉर्म्युला घेतला प्लस cot x चा cos x upon sin x सो y is equal to tan inverse आता पहा 1 upon sin x plus cos x upon sin x ओके तर ते न्यूमरेटर डिनोमिनेटर रिलेशन प्लस डिनोमिनेटर असते दोन्ही फ्रॅक्शन आहे तर जेव्हा डिनोमिनेटर सेम असते तर न्यूमरेटरची ऍडिंग केली जाते आणि डिनोमिनेटर राईट ओनली 1 टाइम म्हणजे इथे काय घेणार मी 1 प्लस cos x डिवाइड बाय sin x cos x चा फॉर्म्युला 1 upon sin x प्लस cot x चा फॉर्म्युला cos x upon sin x आता इथे डिनोमिनेटर सेम आहे माझ्यामध्ये प्लसचं साइन आहे मग मी 1 प्लस cos x upon sin x आणि डिनोमिनेटर राईट ओनली 1 टाइम ओके आणि बघा 1 प्लस cos x चा फॉर्म्युला आपल्याकडे sin x आहे ओके 1 प्लस cos x चा फॉर्म्युला आहे आणि sin x आहे मग इथे काय करू आपण y इक्वल टू tan इनवर्स ओके tan इनवर्स चला 1 प्लस cos x चा फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर x बाय 2 हे पहा 2 cos square x by 2 आणि sin x चा 2 sin x by 2 into cos x by 2 ओके 1 plus cos x चा फॉर्म्युला 2 cos square x by 2 sin x चा फॉर्म्युला 2 sin x by 2 into cos x by 2 ओके सो y equal to tan inverse ओके 2 to get cancel ओके आणि हा cos square x by 2 म्हणजे 2 टाइम मल्टिप्लाय cos x by 2 into cos x by 2 हा cos x by 2 मल्टिप्लाय डिवाइड रिलेशन कॅन्सल मग आपल्याकडे काय उरलं इथे cos x by 2 रिमेन राहिला आहे आणि इथे sin x by 2 त्याचे सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की इथे काय घेऊ आपण tan इनवर्स cot x by 2 सो y is equal to आता tan इनवर्स cot कॅन्सल होते का मग आपल्याला कॉटला कधी कन्वर्ट करायला लागेल tan मध्ये मग काय ते पायबाय मायनस x ओके म्हणजे इथे घेऊ आपण tan इनवर्स tan ओके ब्रॅकेट पायबाय 2 मायनस x ब्रॅकेट प्लस tan इनवर्स tan गेट कॅन्सल झालं tan इनवर्स tan का झालं कॅन्सल ओके मग tan इनवर्स tan कॅन्सल झाल्यानंतर ओके इथे बायको घेऊ आपण कारण इथे x by 2 आहे ना ओके हा पायबाय 2 फॉर्म्युला बदला ओके इथे काय घेऊ आपण बाय 2 सो y is equal to tan inverse tan get कॅन्सल इथे काय घेऊ आपण पायबाय 2 मायनस x by 2 आला डेरिव्हेटिव्ह काढला नाही ओके आता इथे काय करू आपण डिफरन्शिएट करू डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x सो d upon dx y is equal to d upon dx pi by 2 minus 1 by 2 d upon dx x so y का डेरिवेटिव dy upon dx so is equal to pi by 2 का कांस्टेंट फंक्शन 0 minus 1 by 2 x का डेरिवेटिव 1 मग x चा डेरिवेटिव 1 इथे काय घेऊ आपण dy upon dx equal to minus 1 by 2
ओके, म्हणजे dy अपॉन dx ची व्हॅल्यू किती आहे -1/2. त्याच्यात रेसिप्रोकल आयडेंटिटी लिहून देऊ आपण cosec इक्वल टू 1 अपॉन sin x and sin x इक्वल टू 1 अपॉन ओके cosec x 1 अपॉन cosec x. सेकंड मध्ये आपण काय घेतलं इथे cot x आला. ओके, तर cot x इज इक्वल टू cos x अपॉन sin x. ओके, आणि या ठिकाणी tan x सुद्धा दिलेली तुम्हाला tan x इज इक्वल टू sin x अपॉन cos x. sin x अपॉन cos x. sin x अपॉन cos x झाल्यानंतर इथे 1 प्लस cos x चा फॉर्म्युला. ओके, तर 1 प्लस cos x चा फॉर्म्युला काय आहे 2 cos स्क्वेअर x बाय 2. ओके, आणि फोर्थ नंबर मध्ये घेऊ आपण sin x चा फॉर्म्युला. तर sin x चा फॉर्म्युला काय आहे 2 sin x बाय 2 into cos x बाय 2. म्हणजे आपण जितके टाइम रिपीट करू, प्रॅक्टिस करू, तेवढं ते परफेक्ट आपलं दिलं जाण्याचं फ्री होईल. 11 नंबरचा प्रॉब्लेम tan इनवर्स cosec x plus cot x. So y is equal to tan inverse cosec x plus cot x. So y is equal to tan inverse cosec चा फॉर्म्युला 1 upon sin x plus cot x चा फॉर्म्युला cos x upon sin x. डिनोमिनेटर सेम आहे, प्लसचं रिलेशन आहे, तर डिनोमिनेटर आहे 1 टाइम आणि न्यूमरेटर आहे 1 plus cos x डिवाइड sin 1 plus cos x चा फॉर्म्युला 2 cos square x by 2. sin x चा फॉर्म्युला 2 sin x by 2 into cos x by 2. So y is equal to tan inverse 2 to get tan square cos x by 2 into cos x by 2. 2 टाइम होतं मल्टिप्लाय मध्ये. हा cos x by 2 कॅन्सल झाला, एक cos x by 2 रिमेंडर आला अपॉन sin x by 2. cos x by 2 अपॉन sin x by 2 cot x by 2. बट tan इनवर्स tan आला नाही, मग आपण डायरेक्ट सॉल्व करू शकत नाही. तर आपल्याला cot चं tan बनवता येते, तर मग cot चं काय केलं आपण tan by 2 minus x by 2 म्हणजे cot. ओके, तर tan इनवर्स tan गेट कॅन्सल. तो y is equal to pi by 2 minus x by 2 differentiate with respect to x. So d upon dx y equal to d upon dx pi by 2 minus 1 by 2 d upon dx x. So derive upon dx y का डेरिवेटिव कांस्टेंट फंक्शन का 0 minus ओके 1 by 2 x का डेरिवेटिव 1. So derive upon dx is equal to minus 1 by 2. cosec x is equal to 1 upon sin x. sin x is equal to 1 upon cos x. So cot x is equal to cos x upon sin x. tan x is equal to sin x upon cos x. So 1 plus cos x is equal to 2 cos square x by 2 and sin x is equal to 2 sin x by 2 into cos x by 2.